संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा केला। माजी उपमहापौर भोपाल शेट्टे यांनी हा घोटाळा उघड केला। संजय भोसले कोल्हापूर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत। फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून दिले गेले। घरफाळा घोटाळ्यातील आरोपीला निलंबित करा, फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी माजी उपमहापौर भोपाल शेट्टे यांनी प्रशासनाकडे केली आहे। आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष असणारे संजय भोसले हे सध्या कोल्हापूर महापालिकेमध्ये कार्यरत आहेत। त्यांनी घोटाळा केला होता, त्यांना अटकही झाली होती आणि त्यांच्यावर आरोप करणारे माजी उपमहापौर भोपाल शेट्टी आहेत। काय सांगाल, त्यांना म्हणजे कारवाई करावी अशी तुमची मागणी आहे? संजय भोसले हा घरफाळा घोटाळ्यातील आरोपी झालेला आहे। त्याला अटक झालेली होती, 2 महिने जेलला गेलेला होता। त्यानं या घोटाळ्यामध्ये मला दोषमुक्त करा म्हणून मान्य न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला, दावा दाखल केलेला। हा दावा मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 9/6/26ला त्याला दोषमुक्त करता येत नाही, त्याचा अर्ज नामंजूर केलेला आहे, म्हणजे हा आरोपी ठरलेला आहे। मान्य आयुक्त भारूड साहेब, मान्य महापौरांना पण मी याविषयी कोर्टाची ऑर्डर दिलेली आहे। आयुक्तांनी ताबडतोब त्याला निलंबित करून फौजदारी दाखल करावी। ह्या 15 दिवसात नाही केली तर मी हायकोर्टामध्ये ह्या न्यायालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या ऑर्डरचा तिथं न्यायालयामध्ये दाखल करून मी त्याच्यावर आणि प्रशासनावर कायदेशीर कारवाई करणार आहे। न्यायालयाचा आदेश जर पाळला नाही तर प्रशासनावर कारवाई करण्याचा आदेश हे भोपाल शेट्टी घेतील असंच त्यांनी सांगितलं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।